A7 न्यूजमध्ये आपले स्वागत। नरसी नामदेव येथे परतवारी एकादशी निमित्त लाखो भाविकांचा उलटला जनसागर। पंढरपूरच्या विठ्ठलाचे सर्वात लाडके भक्त म्हणून ज्यांची ओळख आहे असे संतश्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या जन्माने पावन झालेल्या तसेच प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या नरसी नामदेव या ठिकाणी दिनांक 21 जुलै रोजी कामिका परतवारी एकादशी निमित्त पंचक्रोशीतील लाखो भाविक संत नामदेव महाराज यांच्या चरणी माथा टेकवून नतमस्तक झाले। या कामिका परतवारी एकादशी निमित्त हिंगोली शहरातील बावनखोली भागातील पंचमुखी हनुमान मंदिर भजन मंडळ व हरिपाठ महिला मंडळ बावनखोली हिंगोली येथील महिलांनी परतवारी एकादशी निमित्त हिंगोली येथून नरसी नामदेवपर्यंत पायी दिंडी काढली होती। पायी परतवारी दिंडीमध्ये सुशीला गुणवंत जांभळे अध्यक्षा, राजश्री सदाशिव मोटे उपाध्यक्षा, तुळसाबाई ताईराम पावडे सचिव, कमलाबाई ढकाजी चेके सहसचिव, कमलाबाई व्यंकटराव शिंदे कोषाध्यक्ष तसेच सदस्य सुमन वैजनाथ पावडे, गोदावरी लक्ष्मण मोटे, मीरा संतोष पावडे, योगिता गजानन ठोक चेके, कमलबाई गजानन मोटे, शोभा जनार्दन गादेकर, बेबी अशोक चेके, रंजना दीपक घोडेकर, अरुणा पंढरी बर्मी, सिंधू गंगाराम मुडे अशा सर्व सदस्य मंडळींनी प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नरसी नामदेव येथे पायी वारी करण्यात आली आहे। संत नामदेवाची परतवारीची वारी पूर्ण न केल्यास पंढरीच्या विठ्ठलाची वारी पूर्ण होत नाही अशी भाविकांची अनेक वर्षापासूनची भावनिक धारणा आहे। परतवारी एकादशीला विशेष असे महत्त्व असून या दिवशी संत नामदेवाचे दर्शन घेतल्याने भाविकांना साक्षात विठ्ठलाचे दर्शन घेतल्याचा साक्षात्कार होतो। त्यामुळे लाखो भाविक परतवारी एकादशीला संत नामदेवाचे दर्शन घेऊन आपली वारी पूर्ण करतात। A7 न्यूजसाठी अनिस अहमद, हिंगोली। आमच्या शरीराला व मनाला दारूपासून त्रास होऊ लागतो।
उभं राहायचं. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.